नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधून एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप झाल्यानंतर आता मोठी कारवाई करण्यात आली। कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, परीक्षेत उत्तीर्ण झालेली ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील, गौरव पाटील आणि गौरवच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि याच प्रकरणामध्ये एमपीएससीचा सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांचंही नाव समोर आलेलं आहे। पेपर फुटी मागे प्रेम प्रकरणाचा संशय व्यक्त केला जात असून गौरव पाटील यांच्या मोबाईलची तपासणी केली जाणार आहे। दरम्यान नंदुरबारमधून आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। औषध प्रशासनाच्या निरीक्षक पदासाठी 22 मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेत पेपर फुटी झाले असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता। त्यानंतर सखोल चौकशी या प्रकरणात सुरू झाली होती आणि याच नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमी मधून पेपर लीक झाले असल्याचे आरोप त्यावेळेस करण्यात आले होते। यामुळे मुंबईचा एक पथक नंदुरबारात दाखल झाला होता आणि जवळपास 3 दिवस याच कौटिल्य अकॅडमी आणि जे संशयित विद्यार्थी होते त्यांचे घराची झाडाझडती मुंबई पोलिसांनी केली होती। त्यानंतर आता पोलिसांनी अहवाल सादर केल्यानंतर पेपर फुटी झाल्याचे निष्पन्न झाले आहे आणि याच अनुषंगाने आता मुंबई पोलिसांनी नंदुरबारातील 5 जणांना अटक केली आहे। या 5 जणांपैकी या कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांचा देखील समावेश आहे। त्यांना अटक करण्यात आली आहे व या संपूर्ण घटनाक्रम घडत असताना प्रवीण पाटील हे जवळपास महिन्याभरापासून फरार होते, मात्र त्यांना अटक करण्यात आली आहे आणि जे पुरावे आहेत ते कलेक्ट केले जात आहेत। तसेच गौरव पाटील याचा मोबाईल देखील आता जप्त करण्यात आला आहे आणि पोलीस जे आहेत ते डिजिटल पुरावे गोळा करत आहेत। तसेच जिल्ह्यातील 5 जणांना अटक करण्यात आली आहे आणि या संदर्भात आणखी किती लोकांच्या नाव समोर येईल, या नंदुरबारचे कौटिल्य अकॅडमीचे जे शिक्षक आहेत प्रवीण पाटील जे संचालक आहेत त्यांनी हा पेपर आणखी किती विद्यार्थ्यांना विकलं होतं, या अनेक विद्यार्थ्यांच्या याच्यात पुढेही नाव येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात अनेक लोकांच्या याच्यात नावात येण्याची शक्यता आहे। याचमुळे अनेक लोक नोट रिच्युअल झाले असल्याची ही चर्चा आता रंगू लागली आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।